कसे आहेत माझ्याकडे का नाहीत? सांगा कोण आणेल त्या स्वामी समर्थ महाराजांना? आता देवाला बोलवायसाठी कोणी पाहिजे का? देवाला तर आपल्यालाच बोलावं लागतं ना. दरबारामध्ये म्हणत आहेत, कोण आणणार? एक तात्यासाहेब होते, त्यांनी जबाबदारी घेतली. अक्कलकोटमध्ये आले, महाराजांना म्हणाले चला बडोद्याला जाऊ. आणि सेवेकरांना प्रलोभन दाखवली, आमिष दिली, परंतु महाराज ऐकत नाही. शेवटी गुरुचरित्राचं पारायण लावलं. पारायणामध्येच महाराज येतील ना, महाराज आले नाहीत, कारण त्यांना तो भाव माहित होता. सरते शेवटी तात्यांनी सोळप्पाला सुद्धा यामध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला. सोळप्पा परमभक्त, परंतु सोळप्पाला सांगितलं की तू महाराजांना म्हण, महाराज तुझं ऐकतात, तुला जागीर देऊ. सोळप्पा गेला महाराजांकडे, महाराज माझं कल्याण होईल, तुम्ही चला बडोद्याला. महाराजांनी नाही म्हटलं, कारण तो भाव नव्हता, ती भक्ती नव्हती. शेवटी तात्यासाहेब म्हणाले आता या महाराजांना धरूनच नेतो, पडून नेतो. परमात्मा पडून नेला जातो का? पकडला जाईल का? मेन्यामध्ये बसवलं, चला महाराज बाहेर नेऊ, आणि मेना डायरेक्ट बडोद्याकडे. बडोद्याला मेना गेला, पण त्यामध्ये महाराज नव्हते. असं 2-3 वेळा झालं, पण महाराज गेले नाही. अशा या भावपूर्ण वातावरणामध्ये परत आपण विठ्ठल नामामध्ये आता किशोरजी कावरे सर यांच्या समज सम्मिलित होऊया.